हॅलो गाईज, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण थालीपीठ खायला आवडतं ना? हो ना? थालीपीठ खायच्या आधी पहिले आपल्याला भाजणी करायला लागेल ना. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिजे भाजणी कशी बनवायची आणि सेकंड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण करायचं थालीपीठ. तर चला आपण पाहूया थालीपीठची भाजणी कशी करायची. चला. नमस्कार, स्वागत आहे आपले. आपण आज बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी थालीपीठाची भाजणी. तर त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया. 1 किलो बाजरी घेतली, अर्धा किलो गहू घेतलेत, अर्धा किलो चण्याची डाळ घेतली, अर्धा किलो ज्वारी घेतली, पाव किलो धने घेतलेत, अर्धा किलो तांदूळ घेतलेत आणि पाव किलो उडीद घेतले, ते काळे उडीद सालीसकट घेतलेत. आता आपण ही सगळी धान्य वेगवेगळी भाजून घेणार आहोत कढईमध्ये. एकदम गुलाबीसर रंगावर भाजायची आहेत ही सगळी धान्य. करपू द्यायची नाही आहेत, कारण करपल्यानंतर आपल्या भाजणीचा कलर काळपट होतो आणि चवही बदलते त्याच्यामुळं धान्य व्यवस्थित भाजायचे आहेत. तर आता इथं मी परातीमध्ये कपडा टाकून घेतला आहे, त्यावर आपण भाजलेली सगळी धान्य काढून घेणार आहोत. म्हणजे धान्याला घाम येत नाही कपडा ठेवल्याने आणि धान्य आपलं ओलं होत नाही. आता आपण गॅसवर कढई ठेवली, गॅस मिडियम ठेवला आहे. कढई गरम झाली आपली. आता त्यामध्ये गहू टाकायचे. गहू सतत हलवत भाजून घ्यायचे. सतत हलवत राहिले की धान्य एकसारखं भाजलं जातं, करपत नाही. त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे. आता आपले गहू भाजत आलेत, आपण ते काढून घेणार आहे. गहू काढलेत. आता कढईमध्ये चण्याची डाळ टाकली, ती एकसारखी हलवत भाजून घ्यायची. आता आपली चण्याची डाळही भाजून होत आली, ती पण काढून घेतली आपण. आता कढईमध्ये ज्वारी टाकणार आहे. ज्वारी आपण छान भाजून घेणार आहोत. ज्वारी आपली भाजत आली. आता आपण ती परातीत काढून घेणार आहे. ज्वारी काढून घेतली. आता त्यात तांदूळ टाकणार आहे. तांदूळही छान हलवून भाजून घ्यायचे. तांदूळही भाजत आलेत. आता तांदूळ आपण काढून घेणार आहे. आता धने टाकलेत. धने एकसारखे हलवत भाजून घ्यायचे. धन्यांना थोडा कमी वेळ लागतो भाजायला, पटकन भाजून होतात धने. जळू द्यायचं नाही कुठलंही धान्य, छान एकसारख्या रंगावर भाजायचं. धने आपले भाजून झालेत, ते आपण काढून घेणार आहे. धने झालेत. आता उडीद टाकायचे त्यामध्ये. कढईत उडीद टाकलेत, ते आपण छान भाजून घेणार आहे. आता आपले उडीद भाजतच आलेत, ते आपण परातीमध्ये काढून घेणार आहे. आणि आता फक्त आपली बाजरी भाजायची राहिली आहे. बाजरी 1 किलो असल्यामुळे आपण 2 बॅचमध्ये भाजणार आहे ती. तर आता बाजरी घेतली आहे, ती आपण छान भाजून घेणार आहे गुलाबीसर रंगावर. आता दुसरी बाजरी राहिलेली मी अशीच भाजून घेणार आहे. आता ही भाजणी आपल्याला 4 ते 5 तास थंड करून घ्यायची आणि नंतरच दळून आणायची. ही भाजणी दळून आणल्यानंतर हे पीठ 4 ते 5 महिने छान राहतं. हे बघा, मी पीठ दळले. जाडसर दळायचे पीठ, म्हणजे थालीपीठं खुसखुशीत होतात. हे पीठ हवाबंद डब्यामध्ये 4 ते 5 महिने छान राहतं. फक्त ओला हात लावायचा नाही त्याला, मग पीठ आपलं मस्त राहतं. तर असं तुम्ही करून बघा. जर तुम्हाला अशाच नवीन रेसिपीज ट्राय करायच्या असतील तर पहिले आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि बरोबर शेअर करा.